या 12व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित आजच्या या सोहळ्याचे माझी आपणा सर्वांना परत करबद्ध विनंती आहे. आपल्याला बोलायचं असेल तिकडे मागे जाऊन बोला, नाही तर कानातल्या कानात बोला. या कानाचा त्या कानाला फक्त आवाज गेला पाहिजे. या कार्यक्रमात स्मरणीय ज्यांनी ब्रह्मविद्येचे धडे आंबेवडगावच्या बाबांकडे गिरविले असे आदरणीय मौदा निवासी कृष्णराव बाबाजी येडमकर बाबाजी या ठिकाणी आले. त्यांनी आजच्यामुळे बाबांनी तो अध्यक्षपदाचा भार स्वीकारला आणि आम्ही त्यांना स्वतंत्र एक विषय पण दिलेला आहे. त्या स्वतंत्र विषयाला न्याय देणे आणि पूर्ण सभेचं अध्यक्षपद भूषवणे अशी दुहेरी जबाबदारी त्यांनी पेलली. ती पेलण्यासाठी समर्थ आहेत, त्यात काही ते मात्र शंका नाही. अशा बाबांचं मी अमरपुरी भानसोली मानवभाव पंथीयाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आजच्या या सोहळ्याला आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय महंत श्री अरण्य ग्रामकर बाबाजी अष्टूरकर यांच्या शुभ हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन झालं. त्यांच्या शुभ हस्ते या सोहळ्याचं दीपप्रज्वलन झालं. अशा आदरणीय बाबाजी, मी सर्व मानवपंथीय अमरपुरी भानसोलीवासी यांच्या वतीनं त्या बाबांना विनंती केली, बाबा आपण अगोदरच्या दिवशी यावं आणि या सोहळ्याला गीतापाठाचं पारायण करायचं होतं. ते पारायण आणि आपण ते दुसऱ्या दिवशीचा जो भार आहे उद्घाटनाचा तो भार सांभाळावा. बाबांनी कुठल्याही आडेवेळे न घेता या कार्यक्रमाला यायची संमती दिली. बाबांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या सोहळ्याला मागच्या काही वर्षापासून बघतो आहे. जाळीचा देवनिवासी शरदमणी दादा, आदरणीय श्रद्धेय शरदमणी दादाजी पंडित, त्यांनी आपली नित्य सेवा दिलेली आहे या ठिकाणी आणि याही वर्षी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी महानुभाव अमरपुरी भानसोलीवासी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपणही टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं. आजच्या या सोहळ्याला दुसरे आदरणीय पद्माकर मनेजी, पूजनीय श्री पद्माकर मनेजी अकोलनेरकर धामणगाव यांचं या ठिकाणी आम्हाला काही थोडाफार ताळमेळमध्ये समन्वयामध्ये थोडासा अभाव असल्यामुळे आम्ही पत्रिकेमध्ये त्यांचं नाव टाकू शकलो नाही. आमच्या काही मंडळींनी त्यांना विनंती केली, बाबा पत्रिकेमध्ये नाव टाकायचं विसरलो, पण आपण यावं. त्या विनंतीला मान देऊन आदरणीय दादाजी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही आपण स्वागत करू. आजच्या या सोहळ्याला मी मागच्यावर काही 2 वर्षाच्या 4 वर्षाच्या अगोदर म्हणजे कोरोनाच्या अगोदर आम्ही इथे एक वेगळा कार्यक्रम घ्यायचो. त्या कार्यक्रमाला प्राध्यापक प्राचार्य नरेंद्र विखार सरांना मी विनंती केली, परंतु तेव्हाही त्यांच्याकडनं संपर्क साधला आणि सरांनी कोणताही आढावेळा न घेता होकार दिला. सरांचंही सर नरेंद्र विखार सर आपल्या या गोथली येथील वरबे कनिष्ठ महाविद्यालयाला मराठी विषय शिकवतात आणि मराठी म्हटलं की मराठी मायबोली, लीळा चरित्र बोली. सर्वज्ञ श्री आपले आदरणीय श्रद्धेय आपल्या परिसरातील ज्यांचा कामाचा तपस्विनी माधुरीताई दर्यापूरकर या उपस्थित आहेत. मलाही त्यांच्याशी संवाद साधता आला नाही.
काही इथल्या मंडळींनी माझे वर्गमित्र आहेत कुंडलिकजी राणे आणि त्यांच्या त्या रिलेटिव्ह आहेत आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ताई यायला पाहिजे आणि त्यांच्या विनंतीला देऊन ताई या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं पाहिजे. आजच्या या सोहळ्याला तपस्विनी करुणाताई दर्यापूरकर तपस्विनी करुणाताई दर्यापूरकर याही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आपण टाळ्यांच्या गजरामध्ये चिचोलीवरून इथं उपस्थित झाल्या. त्यांच्या सर्व सोबत्यांसह 10 लोकांना घेऊन ते इथे उपस्थित झाल्या. आजच्या या शुभप्रसंगी सन्मान्य श्री नन्नावरे साहेब सरपंच त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या सोहळ्याला माझे मित्र